करण कार्य, कुलदैवत, ग्रामदैवत, इष्टदैवत ह्या सर्व कार्यातून आपले जे काही प्रश्न आहेत ते सोडवून घेण्यात येत असतात आणि त्याला बांधणीला काही विशिष्ट प्रकारच्या आम्ही चौक्या देऊन तुमच्या प्रश्नांना त्याच्यामध्ये घेत असतो. अशा पद्धतीची बांधणी असते. आता ही संपूर्ण प्रोसेसमध्ये बांधणी यंत्र हे दोन्ही जरी असले तरी प्रत्येकाला बांधणी आणि यंत्र दिलं जातं असं नाही. आता ज्या लेडीज किंवा जे पुरुष घरच्या परवानगीने आलेले आहेत किंवा घरच्या सहमतीने आलेले आहेत अथवा घरी त्यांच्या माहिती आहे की ते तनुताईंकडे किंवा एखाद्या देवऋषीकडे चालले आहेत आणि तिथून जे काही आणणार आहेत हे घरच्यांना मान्य आहे, अशा लोकांचे प्रश्न मी बांधणीवरती सोडवत असते. आणि एखाद्या असे प्रश्न आहेत की एखाद्या घरामध्ये चालत नाही किंवा नवऱ्याला माहित नाही, सासूला माहित नाही, सासऱ्यांना कळून द्यायचं नाही. अक्षी तुम्ही इथे कोणाचं वाईट करायला आल्या नाहीत आणि मी कोणाचं वाईट करत नाही. तुमचे जे काही प्रश्न आहेत हे घरच्यांच्यासाठी असतील, म्हणजे घरच्यांचं चांगलं व्हावं किंवा घरामध्ये सर्व व्यवस्थित चालावं. पण हे घरच्यांना पटत नाही की बाबा आजकाल बरेचसे लोक देवाची बाजू समजून घेत नाही किंवा देवाच्या बाजूला आवडत नाही किंवा अशा देवाच्या गोष्टींवरती विश्वास नाही. अशा लोकांच्या घरामध्ये जे काही असतात तर अशा लोकांना मी यंत्रावरती प्रश्न सोडवत असते. यंत्रक्रिया लहान आकार आहे, त्याला चलित क्रिया देण्यात येत असते. चलित म्हणजे तुम्ही जिथे जाताल, जिथे तुम्ही फिरताल, जिथे तुम्ही व्यापार धंद्यासाठी उद्योगासाठी जरी बाहेर गेलात तरी ते तुमच्या सोबत जरी नेलं तरी हरकत नसते, कारण की आकार लहान आहे आणि त्याला चलित क्रिया देण्यात येत असते. त्याला चलित कार्य असतं. ते तुमच्या सोबतही बाहेर गेलात तरी सोबत नेलं तरी त्याला हरकत नसते. याकरिता यंत्रक्रिया चलित आहे आणि ती लहान आकाराची आहे, म्हणजे जेणेकरून घरच्या लोकांना तुम्ही जे काही करत आहात याचा तुम्हाला संशय किंवा घरामध्ये वाद होऊ नये याकरिता. आले लक्षात? आणि बांधणी क्रिया जी काही आहे ही बांधणी क्रिया घरामध्ये बांधण्यासाठी दिल्या जात नाही किंवा घरामध्ये कुठेही अडकवायला किंवा दरवाजाच्या वरती अशा प्रकारच्या माझ्या इथे बांधणी नसते. माझ्या बांधणीची प्रोसेस वेगळी आहे. ही संपूर्ण प्रोसेस मी सर्वांचे प्रश्न झाल्यानंतर जेव्हा चौकी घेते त्यावेळेस सर्व सांगत असते. आले लक्षात? सर्व तुम्हाला सविस्तर माहिती देणार आणि सविस्तर माहिती देऊनच तुम्हाला पाठवणार असो. मग तिथे एक व्यक्ती असो किंवा 20 माणसं असो, तिथे कुठं कॉम्प्रोमाइज करणार नाही. आले लक्षात? मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हातामध्ये 5 लिंब आणि सुपारी आहे. ती 5 लिंब आणि सुपारी तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन डावा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सर्वांनी ताट बसून आपले डोळे बंद ठेवायचे. आपली कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता, आपली म्हणजे तुमची जी काही कुलदेवता असेल, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव माहिती असेल तर अति उत्तम आहे. जरी माहित नसेल तर ओम कुलदेवताय नमः असं 3 वेळा बोलून घ्यायचं. ग्रामदेवतेचं नाव माहिती असेल तर अतिउत्तम, नसेल माहिती तरी ओम ग्रामदेवताय नमः हे 3 वेळा बोलून घ्यायचं. आणि जर तुम्हाला इष्टदेवता म्हणजे तुम्हाला जी देवता आवडते किंवा जी दैवत तुम्हाला प्रिय आहेत किंवा त्या देवांविषयी तुम्हाला खूप अट्रॅक्शन आहे, मग अशा देवी देवतांचं नाव तुमच्या मनामध्ये घेऊन हे 3 वेळा घेऊन पूर्णत्व तुमचं बोलून झाल्यानंतर तुमचा जो काही प्रश्न आहे हा मनातल्या मनात पूर्ण बोलून घ्यायचा. संपूर्ण प्रश्न तुमच्या मनामध्ये बोलून झाल्यानंतर जी काय तुम्ही हातावरती लिंबू आणि सुपारी घेतलेली आहे ती पुन्हा ओंजळीमध्ये घ्यायची आणि त्याच्यावरती कुंकर मारून घ्यायची आहे. आलं लक्षात? म्हणजे ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम ग्रामदेवताय नमः स्वाहा, ओम इष्टदेवताय नमः स्वाहा हे 3 वेळा प्रत्येकी 3-3 वेळा घ्यायचं आहे तुम्हाला. ही मी आत्ताची सौम्य चौकी घेणार आहे आणि बाकीची जी काही चौकी आहे महत्वाची चौकी ती शेवटला सर्व एकत्र मिळून घेणार आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये सर्वांनी बोलून घ्या.
सध्या व्यापार माझा बंद आहे, व्यापार चालला पाहिजे. कसला व्यापार आहे? जर्सी गायींचा व्यापार आहे. कशाचा? जर्सी गाई. जर्सी गाई हा म्हणजे दूध दुभायला? हा नाही, गाभण गाई. बरं खरेदी विक्री. बरं. अजून? आणि शेतीत वेळ चालू पाहिजे, पैसा हातात. बरं. राहिला कुठे तुम्ही? कवठे मंकाळ. कवठे महाकाळ. हा. नाव काय तुमचं संपूर्ण? बाळासाहेब मधुकर देशमुख. बाळासाहेब मधुकर देशमुख. देशमुख. अजून काय प्रश्न आहे? काय नाही, मी करेल त्यात यश आलं पाहिजे. पुढल्या आल्याला हातात नोट आलेली नोट तुटली नाही पाहिजे, धंदा मोडला नाही पाहिजे, काही दिलेली माघारी आली नाही पाहिजे. बरं. म्हणजे असं होतंय विकलेल्या काही पुन्हा माघारी पण काय तर येतात? तक्रार येते. बरं. अजून? आणि पुढला जीव कोण सोडतील किंवा भावने भारत येतोय त्यांना आपल्या शरण केलं पाहिजे. बरं. अनुष्ठते सर्वजन रक्षण देहि प्रत्यान रक्षित देशम संपूर्ण रक्षण पातुभ्यान कार्य विचारभ्यान कार्य अनुष्ठते सर्वजन रक्षण नाव काय पुन्हा सांगा? बाळासाहेब मधुकर देशमुख. बाळासाहेब देशमुख. पहिला प्रश्न काय होता तुमचा? जर्सी गायींचा व्यापार. जर्सी गायचा व्यापार तुमचा व्यवस्थित पद्धतीने विक्री खरेदी झाली पाहिजे, विक्री खरेदी झाली पाहिजे आणि चालला पाहिजे. व्यापाराची सर्व यशम व्यवसाय कोणाच्या नावावरती करताय, तुमच्या का घरच्यांच्या? स्वतःच करतोय. बाळासाहेब देशमुखांच्याच नावावर. सर्व कार्यात यशम प्राप्तातं रक्षानुष्ठानं प्राप्तेषु संपूर्ण रक्षितं. पुढचा प्रश्न काय आहे? पुढला येणारा जपून गेला पाहिजे. अनुष्ठरक्ष योगातं देहि प्राप्तेषु सर्व रक्षितं प्राप्त कार्य अगच्छ रक्षानुष्ठानं योगातं देहि ज्ञानं जोमाय वृक्ष योगातं. त्याच्या पुढचा प्रश्न काय आहे? शेतीत यश आलं पाहिजे, अपयश आलं नाही पाहिजे. शेतीमध्ये म्हणजे काय काय उत्पादन घेता तुम्ही? ऊस घेतोय, मका घेतोय. कृषी उत्पन्न कार्यात यश रक्षा सर्व कार्यात रक्षण. अजून काय प्रश्न आहे? गाईचा व्यापार झाला तर गाय माघारी आला नाही पाहिजे, तक्रार काय झाली नाही पाहिजे, पुढे येणार शरण गेलं पाहिजे. अनुष्ठती सर्व छंद रक्षण प्राप्ती कार्य रक्षण. पुढचा काय? काही खरेदी विक्रीचा व्यवसाय तुम्ही करता? हा जो काही खरेदी विक्रीचा व्यवसाय कुठल्या बाजारामध्ये जाऊन करता का घरनं करता? घरगुती करतो, सांगोला असतो, बारामध्ये बाजार व्यापार खरेदीला असतो, विक्रीला घेणं देणं सांगोला जास्त. जे काही तुम्ही गायींची किंवा तुमचे जे काही जनावरांची खरेदी विक्री करताना ज्यावेळेस तुम्ही त्यांना घरातून डायरेक्ट घेऊन जाता तुमच्या इथनं का बाहेरून कुठून घेऊन तुम्ही तिकडे परस्पर? आधी शेतकऱ्याच्या गोट्यावरून मला आणतो, आपल्या घरी आणतो, घरी आणून सांगोलच्या बाजाराला लावतो. ज्यावेळेस आता इथून पुढे तुम्ही जे काही तुमचे काही पशु असतील किंवा गायी वगैरे जे काही जनावर नेणार असतात, जनावरांना चिमूटभर प्रत्येकाला गुळाचा खडा चारायचा आणि त्यांच्या पायावरती पाणी घालायचं, त्याच्यानंतर त्यांना खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता. फक्त खरेदीसाठी नेताना वाईट कृत्यांसाठी नेत नाही ना कोणतेही जनावर? नाही, तसले काही नाही. आपलं पाळीव नेताना. पाळीव. गोठा बांधलेला आहे का तुम्ही? हो, गोठा बांधलेला आहे. आता तेव्हा कसा विषय ते खडकून जरा मंजूर झाले, ते गोठा काढायचा काही दिवसाला. मी थोड्या दिवसात ते काढायचं, 1 तारखेच्या आसपास. असं ओपनच राहणार आहे थोड्या दिवस.
मुलं बाळ किती आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलं काय करतात? मुलगी 13वीला शाळा आहे, मुलगा 11वीला जाणार कॉलेज. अजून काय प्रश्न? काय नाही देवा, हे सुचे. नाही बसं तुम्ही ते स्कूल घालून दे बाया. नाव काय तुमचं? दत्ता बाळासाहेब सरकुळे. पहिला प्रश्न काय आहे? पहिलं ते जमीन मिळावी जमीन म्हणून. पूर्ण प्रश्न सांगा ते काय आहे जमीन ते मिळावी. पुनर्वसनाची जमीन मिळणार होती, आपण पैसे भरले त्याच्यात 17 लाख रुपये. ती मिळावी हा प्रश्न होता. पुनर्वसनाची जमीन तुम्हाला मिळावी. पुढचा प्रश्न. दुसरा ते DED ऑफिसर चालू करायची. अजून पुढचा प्रश्न. दुकान चांगलं चालवं. दुकान चांगलं चालवण्याची किती दिवसापासून चालत नाहीये? किती वर्षापासून? महिन्यापासून? आता म्हणजे लॉकडाऊन जसं झालंय तसं कमी झालंय. गिराईक कमी आहे. अजून काय होता प्रश्न? तो जागेचं डेव्हलपमेंटसाठी आपण काम चालू केलं होतं ना, काम थांबलं होतं. किती वर्षापासून काम थांबलं आहे? 1 वर्ष झालं. जे काही तुम्हाला दुसरा व्यवसाय चालू करायचा आहे तो 2025च्या एंडिंग किंवा 2026 पर्यंत करता येतं. त्याच्यामध्ये यश येईल. आत्ता लगेच त्याच्यामध्ये घाई करू नका. जसं मागे करतात 2025ची एंडिंग तरी करा, नाही तर 2026 मध्ये तो व्यवसाय चालू करा. दुसरा प्रश्न जागे संदर्भात होता ना. पुनर्वसनाची जागा तुम्हाला मिळत नाही किंवा मिळाली नाही. मिळाली नाही. जे काही जागा तुमची मिळाली नाही म्हणताय, हे सर्वांना मिळाली, तुमचं नाव त्याच्यामध्ये आलं नाही असं काय आहे का? नाही, मला सेपरेट विकत घेऊन येणार होते. कोण? आता त्या जमिनीची तुम्हाला किती दिवसात काय मुदत दिली आहे का? नाही ना, आता ते काय म्हणाले की आता मी 2 दिवसापूर्वी कॉल केला होता, तर त्या म्हणाल्या मला ताबे पावतीसाठी ते शिरूरला गेले होते. आता ते म्हणाले मला की जवळपास काम झालेलं आहे 80%. आता थोडंच राहिलं असं त्यांचं म्हणणं. असं ते पहिलं म्हणजे गेले 3 वर्ष झाले असंच म्हणतात, थोडं राहिले. त्या व्यक्ती तुम्ही त्यांना किती पैसे दिले? 17 लाख रुपये. दोन वर्षापूर्वी मला कॅन्सर झालेला.
7-8 लाख रुपये गेले. त्याच्यानंतर आता मागच्या आठवड्यात सुरू झाली 50,000-1,000 रुपये गेले. म्हणजे मी वारंवार आजारी पडायला लागले. दुसरा प्रश्न सगळे विचारू का? दुसरा प्रश्न, मुलाला सरकारी नोकरी लागता 2-3 मार्कासाठी बाहेर काढलं जातं. आता पोलीसची परीक्षा दिलेली, त्यातनं ते आवडतात. त्याच्या नशिबात आहे का सरकारी नोकरी? आपलं ठरलं. आणि तिसरा, घर बांधले त्या जागेत, आमचीच जागा आहे ती. तर तिथं वरचं घर अर्धवटच पडलंय, पैसे अजिबात राहत नाही. पैसे इतके तर घरात, नवरा सरकारी सर्व्हिसला आहे, 50,000-70,000 रुपये पगार आहे, पण पैसा 1 रुपया राहत नाही. काही ना काही कार्मिक आणि सगळे लागतात. सारखं कर्जच आहे. एवढेच गोष्ट. नाव काय तुमचं? सुनीता मोहम्मद मस्के. मस्के. अतिथी कार्य रोहित मस्के याला व्यापारामध्ये किंवा त्याच्या जे काही करिअरमध्ये यावर्षी कोणताही लाभ होणे अशक्यच आहे. त्याला हे वर्ष अवघड जाईल. झालं तर 2025च्या लास्ट एंडिंग किंवा 2026 मध्ये त्याला योग्य तो लाभ होऊ शकतो. सरकारी नोकरी किंवा त्याच्या बाकीच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश येऊ शकतंय. या वर्षात थोडंसं अवघड आहे. आणि जेणेकरून जर अधिक त्याची जर चांगली जर कृपा असेल तर त्यांनी होऊ शकते. पण त्यासाठी त्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्या जर त्यांनी योग्यरित्या केल्या तर या वर्षी त्याला 50% यश मिळणं अपेक्षित आहे. या काही गोष्टी सांगितल्या केल्या पाहिजे. दुसरा प्रश्न काय होता? पैसा घरात टिकत नाही, घर अर्धवट पडले, वरचं बांधायचं, आणि मी आजारी पडतो. तुमचं नाव काय? सुनीता मोहम्मद. काय होतं तुम्हाला? मला 2 वर्षापूर्वी कॅन्सर झालेला. त्यातून बरी झाले की आता आतड्याला सूज आली. आता बरी आहे. कुलदैवत काय आहे? जानाई मिळाली. संचार कोणाला आहे का घरामध्ये? संचार नाही होत. देवीचं वारं वगैरे तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला? जानाई आणि मिळाली. आणि पालीचा खंडोबा आहे, ते कुलदैवत आणि देवी. कोल्हापूरची महालक्ष्मी पण आहे का? तुळजाभवानी नाही, ते काय माहित नाही मला. पालीचा खंडोबा आहे ना? आहे पालीचा खंडोबा. तुळजाभवानी तुला तुम्ही केलं त्याच्याबद्दल. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं काही तुमच्या घरात काही नैवेद्य होणं कधी वर्ष आधी करत होते का कोण? नाही, आम्ही एकदा जाऊन आलो होतो. माझा जन्मच तिथं झालेला आहे कोल्हापूर. काळूबाई किंवा महाकालीचं काही तुमच्या घरामध्ये सेवा कोणाची? काळूबाई माहेर करून कुलदैवत आहे माहेरची. कुठली आहे? पाटणची. त्याचं थोडंसं आणि महाकालीचा जो काही असेल मानपान म्हणजे काळूबाईचा तो पूर्ण करणं थोडंसं गरजेचं आहे. साती यात्रेचा मान तुमच्या घरामध्ये पूर्व कालावधी कधी वर्षात किंवा काही वर्षापूर्वी किंवा माहेरच्या काही वर्षापूर्वी केला होता तो, किंवा तो काही देण्याचं तुमचं कबूल झालं असेल, तो पूर्णत्व गेला नसल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टींची त्रासदायक गोष्टी आता घडत आहेत. त्याचबरोबर काळूबाई किंवा महाकाली किंवा काळकाई अशी जे काही उग्र दैवता आहेत, म्हणजे जगदंबेची उग्र शक्ती आहे, हिचा जो काही तुमची सेवा पूर्वपती चालू असायची किंवा ज्या काही सेवा तुमच्या माहेरकडून होत्या त्या आता तुमच्याकडून पूर्ण होत नसल्या कारणाने थोडे आत्ताही काही अडचणी तुम्हाला लागत आहेत. त्याचबरोबर
तुमची मस्के परिवारातून कुलाचारात कुठे ना कुठेतरी अडचणी येत आहेत, तोही पूर्ण तुम्ही केलेला नाही. त्याचाही तुम्हाला आता या ह्याच्यामध्ये काळामध्ये तुम्हाला त्याचा त्रासदायक होतो. त्याचबरोबर पितृदोष यातूनही अधिक प्रमाणामध्ये त्रास आहे. घरामध्ये पित्र जे काही असतील त्यांचा मानपान तुमचा पूर्ण होत नाही, किंवा त्यांचं जे काही करणं आहे, त्यांचा जो काही भोग आहे, त्यांचा नैवेद्य पाणी आहे किंवा त्यांचा आहार आहे, त्यांच्या काळाला न भेटल्याने किंवा त्यांच्या तिथीला न भेटल्याने असंतुष्टपणा, पितरांचा दोष अधिक प्रमाणामध्ये वाढत आहे. पाहिला गेलं मशान असो किंवा जिथं माणसं पुरत असो, कोही जागा अपवित्र होऊ शकत नाही. मशानामध्ये साक्षात आपल्या महादेवाचा वास असतो. महाकाली, मेसाई हे सर्वस्व दैवत मशानामधली आहेत. म्हणून मशानातून फक्त एवढंच असतं की त्या मशानामध्ये जे काही पिशाच्य शक्ती आहे अथवा जी काही पिशाच्य योनी आहे यांना शांत करणं गरजेचं असतं. शेवटी तिथे भगवंतच वास करतात. शेवटी आपल्या ज्या काही पहिले हे असतील म्हणजे सिंधुताई सपकाळ तुम्हाला माहिती आहे, मशानातच राहिल्या, मशानातच त्यांनी उदरभरण केलं, मशानातच त्यांची मुलाची डिलिव्हरी झाली. त्यांना काय नाही झालं. मानलं तर सर्व आहे, न मानलं तर सर्व काही आहे. बरोबर. मला घरामध्ये मध्ये जाणवायचं की हे करून जाते ते करून नाही, जाते. कसं असतं, पिशाच्य शक्ती त्या जागेमध्ये असते. आपण जर त्या जागेची काही शांती केली आणि त्या जागेला जर काही मानपान पूर्ण केला तर ती शांत राहते आणि आपल्याला कुठलीही हानी होत नाही. मुख्य अवतार आहे आणि त्यातून निघणारे अवतार म्हणजे काळूबाई. तुमचं काळूबाईचं जे काय असेल, मानपान असेल अथवा तिचं निवड गुण जे काही तुम्ही कधी करणार असेल तर तुम्हाला जे काही माहिती असेल तुमच्या थोडक्या मोठ्या साध्या भोळ्या भक्ती जागेवरती जाऊन अथवा जरी तुमच्या घरातून जरी पूर्ण केली तरी चालतील. महाकाली म्हणजे काळूबाई आणि साती आसऱ्याचा तुमचा जो काही मान आहे, पौर्णिमेच्या दिवशी 7 नैवेद्य, 7 ओट्या, 7 नारळ वाहत्या गंगेला जरी अर्पण करताल, अशा 5 पौर्णिमा करताल तरीही चालेल. बळवंत पहिला प्रश्न काय आहे तुमचा? कर्ज. कार्यापण रक्षण संपूर्ण रक्षण कार्यम देही योगम देही अनिष्ट रक्षण कार्यापण ऋणमुक्त रक्षण सुंदर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. शेती कामात शेती कामाला बागायत व्यवसाय पुढे घरामध्ये कोण कोण राहतं? मुलगा मुलगी मंडळी मुली. मुलं काय करतात? मुलगा ट्रॅक्टरचं काम करतो, मुलगी आता 12वी. मुलाच्या ट्रॅक्टर कामावरती प्रगती आणि मुलीच्या शिक्षणामध्ये प्रगती. मुलाचं नाव काय? लक्ष्मण बळवंत माळी. लक्ष्मण माळी. मुलीचं नाव काय? साक्षी बळवंत माळी. साक्षी माळी. काय कितवीला आहे ती? आता 12वीला. कुलदैवत काय आहे? सोनासी. देवी कुठली आहे? मायाबाई. माया. नमस्ते.
तुमच्या मुलाला सांगायचं दर सोमवारी जे शंकराचं मंदिर असेल जवळपास तिथे उसाच्या रसाचा अभिषेक करायला सांगायचं. त्याला एक ग्लासभर उसाचा रस घ्यायचा दुकानातून आणि शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा. दर सोमवार करा किंवा 11 सोमवार करा. शेतामध्ये कुठले दैवत बसवलेली आहेत हो, का? आहे. काय आहे? दर मंगळवारच्या एक नारळ शेतातल्या दैवतांना देत जावा. हात पुढे करा. नाव काय तुमचं? भगवंत बळवंतांनी सर्व कार्याचं पोषण करतात. बळवंतांना सर्व कार्याचं लाभ होतात. अनुष्ठदेही सर्व कार्यरक्षण ज्ञानं प्राप्तेषु अत्यदेही कार्यवाचा रक्षण योगम देही कार्यं देही अनुष्ठित ज्ञानं. मुलाचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मण नाई सर्व कार्याचं पोषण करतात. मुलीचं नाव काय? साक्षी. साक्षी नाई सर्व रक्षण ज्ञानविद्या प्रतिपाद्य परमेश्वर नसते. मिसेसचं नाव काय? बायकोचं नाव? श्रीका. श्रीका. सुरेखा कार्यवाचा देही देही सर्व कार्याचं विषरक्षण मनस्तुते. ते बाहेर कुठून